आज आपण इंग्रजी मधल्या महत्वाच्या जे म्हणी आहेत त्या बघणार आहोत. हे झालेलं होतं का आपलं? हॅलो, हे लेक्चर झालंय का? हो. एक आज आपण मानसशास्त्र मधलं विचार प्रक्रिया हा भाग बघणार आहोत. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अर्पिता मॅडम, थँक्यू. तुमचा मेसेज मला मिळाला इथे. तर विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, कल्पना, तर्क, चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा समावेश यामध्ये होतो. विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोणती तरी समस्या असावी लागते. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीचं मूळ ही समस्या असते. समस्या निर्माण झाल्यानंतरच विचार प्रक्रिया आपली सुरू होत असते. विचार प्रक्रियेमध्ये वस्तू डोळ्यासमोर नसताना विचार केला जातो. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. आता मुळात या ज्या मानसिक प्रक्रिया आहेत, या मानसिक प्रक्रिया घडत असतात आणि त्याच वेळेस समस्या निर्माण झाली की विचार प्रक्रिया सुरू होते. आणि या विचार प्रक्रियेमध्ये मग खऱ्या अर्थाने तर्काने विचार केला जातो.
पुढचा आहे समस्या निर्माण झाल्याशिवाय मनुष्य विचार करत नाही. समस्या निर्माण झाल्याशिवाय मनुष्य विचार करत नाही, कारण गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे. जसं नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन, तसं नेसेसिटी इज मदर ऑफ थॉट प्रोसेस. जी काही आपली विचार प्रक्रिया आहे त्या विचार प्रक्रियेची जननी माता कोण असेल तर गरज असते. गरज आणि समस्या फार महत्वाच्या असतात. त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने विचार प्रक्रियेला एक प्रकारे चालना मिळत असते. विचार प्रक्रिया म्हणजे काय? चला, वाचन करतं कोणी आज? चला, आज गुरुपौर्णिमा आहे, कोणीतरी वाचावं ही माझी इच्छा आहे. मी वाचू का सर? वाचा मॅडम, वाचा. विचार प्रक्रिया म्हणजे काय? समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. पूर्व अनुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. विचार करताना आपण अनेक प्रतीकाचा उपयोग करतो. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करतात. मुले मोठी झाली की ती प्रतीकाचा उपयोग करून विचार करू लागतात. विचार प्रतीकाच्या माध्यमातून होत असल्यामुळे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन अशी विचाराची व्याख्या केली जाते. विचार प्रक्रियेचे घटक: समस्या, धडपड, पूर्ण अनुभव, प्रत्यक्ष कृती. विचार प्रक्रियेची पातळी. विचार प्रक्रियेच्या 2 पातळ्या आहेत. नंबर 1 अवबोधात्मक पातळी आणि 2 संबोधात्मक पातळी. नंबर 1 अवबोधात्मक पातळी. एखादी साडी विकत घेताना साडीचा रंग, पोत, दर्जा, किंमत या संबंधीचे विचार आपल्या मनात येतात. महात्मा गांधीजीचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख, राहणीमान, हास्य, भाव या संबंधी आपण विचार करतो. 2 संबोधात्मक पातळी. संबोधाच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया असे म्हणतात. विचार प्रक्रियेचे सर्वात महत्वाचे साधन म्हणजे संबोध किंवा संकल्पना होय. केवळ शब्द म्हणजे संबोध नव्हे, शब्दावरून जो अर्थबोध होतो त्याला अर्थबोधास संबोध किंवा संकल्पना असे म्हणता येईल. नवीन वस्तू तसेच नव्या घटनांशी आपला जसा संबंध येत जातो तसतसा संकल्पना विकसित होत जातात. सर स्क्रीनवर घ्या ना सर. विकसित होत जातात. अनुभव आणि निरीक्षणातून संबोध तयार होतात. 2 संबोधात्मक पातळी. संकल्पना किंवा संबोध पुढील टप्प्यातून तयार होतात. नंबर 1 वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणे. नंबर 2 गुण वैशिष्ट्ये ध्यानात घेणे. नंबर 3 गुण वैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे. नंबर 4 अमूर्त रूप देणे. नंबर 5 शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना तयार होणे.
संबोध किंवा संकल्पनाचे प्रकार. नंबर 1 व्यक्ती विशिष्ट संबोध, आई वडील पालक मालक. नंबर 2 वर्ग विशिष्ट संबोध, प्राणी पक्षी मानव. नंबर 3 गुणधर्म विशिष्ट संबोध, शूर प्रेमळ गोड चांगला. नंबर 4 संबंध दर्शक संबोध, लहान मोठा दूर जवळ कमी जास्त. नंबर 5 कालवाचक संबोध, आज उद्या दिवस महिना वर्ष. नंबर 6 संख्यावाचक संबोध, 10 100 1000 लाख. संकल्पनेचे किंवा संबोधाचे शैक्षणिक महत्व. नंबर 1 विचार प्रक्रियेचे संबोध हे महत्वाचे साधन आहे. नंबर 2 संबोध निर्मिती सुस्पष्टपणे होणे गरजेचे असते. नंबर 3 संबोध निर्मिती सुस्पष्टपणे झाली नाही तर आकलन होत नाही. नंबर 4 अध्ययनार्थाला तुलना उत्करण योजन तसंच संकलन करण्याची संधी शिक्षकांनी उपलब्ध करून द्यावी. नंबर 5 अध्यापन सूत्रे संकल्पना निर्मितीस पोषक असतात. यात अध्यापन सूत्राचा उपयोग जरूर करून घ्यावा. संकल्पनेचे किंवा संबोधनाचे शैक्षणिक महत्व. नंबर 6 संबोध व्यवस्थित निर्माण होण्याच्या बाबतीत शिक्षकांनी दक्ष असावे, कारण संबोध हा विचार प्रक्रियेचा आधार आहे. नंबर 7 संकल्पना नीट निर्माण झाल्या नाही तर विचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. विचार प्रक्रियेतील अडथळे. नंबर 1 निरीक्षणातील दोष. काही वेळा निरीक्षणात दोष अपुरेपणा व उणिवा राहतात, त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. नंबर 2 पूर्वग्रह दोष. पुष्कळ वेळा व्यक्तीबद्दल किंवा प्रणालीबद्दल आपला ग्रह चुकीचा असतो. मूळ पाया चुकीचा असल्यामुळे विचारात अडथळा निर्माण होतो. विचार प्रक्रिया दोषपूर्ण होते. नंबर 3 काकतालीन न्याय. 2 घटना किंवा प्रसंगाच्या काळी मात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कार्यकारण भाव निर्माण करतो, त्यामुळे विचार दोषपूर्ण होतात. नंबर 4 इच्छानुवर्ती विचार. आपल्याला जसे घडावे वाटते तसे घडणार आहे असे गृहीत धरून काही वेळा आपण विचार करतो, त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. शैक्षणिक महत्व. नंबर 1 शिक्षकांनी अध्ययनार्थाला केवळ माहिती न पुरवता त्याची तर्क शक्ती व चिकित्सक वृत्ती विकसित करावी. नंबर 2 अध्ययनार्थाला आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. नंबर 3 का कसे हे प्रश्न निर्माण झाले की विचार प्रक्रिया गतिमान होते. अध्ययनार्थाला या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करावे. नंबर 4 भावना उद्रेक आणि पूर्वग्रह यांचा प्रभाव टाळण्याचे शिक्षण अध्ययनार्थाला द्यावे. नंबर 5 अध्ययनार्थाला योग्य दिशेने विचार करण्याची सवय लावावी. 6 शिक्षकाने आपले मते विद्यार्थ्यांवर लादू नयेत. 7 अध्ययनार्थाच्या अनुभव समृद्धी आणि भाषा विकासाकडे विशेष लक्ष पुरवावे. नंबर 8 संबोध निर्माण करताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे तसेच मूर्ताकडून अमूर्ताकडे यासारख्या सूत्राचा वापर करावा. नंबर 9 उद्गामी व अवगामी पद्धतीचा वापर करून अध्ययनार्थाच्या तर्कशक्तीचा विकास करावा. 10 चित्रकला काव्य वादविवाद कथालेखन इत्यादी गोष्टीच्या मदतीने अध्ययनार्थाला विचार प्रवृत्त करावे.
विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आता आपण मॅडमने वाचल्याप्रमाणे बघितलेलं आहे. आता पुढचा मुद्दा आपण बघूया. यामध्ये विचार प्रक्रियेच्या संदर्भात मी आता समस्येच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं. मॅडमनेही छान वाचन केलंय. आता विचार प्रक्रिया म्हणजे काय, तर साधारणपणे एखादी समस्या असतं, तिचं आपण ती विश्लेषण करतो आणि त्याच्यावरची योजना तयार करतो. आणि याच्याबाबत मन नावाचा मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो की पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे. म्हणजे एखादी समस्या आल्यानंतर आपण पूर्वानुभव जोडत असतो. आता उदाहरणार्थ एखादं उदाहरण जर आपण घेतलं, एखाद्या विद्यार्थ्याला एखादं उदाहरण सोडवताना अडचण येते, बेरजेचं उदाहरण, तर त्याच्या अगोदर बेरजेची उदाहरण त्याने कधी सोडवलेत का, तो अनुभव त्याच्या मनात तो आणत असतो आणि त्यानुसार मग जुळवा. एखादा व्यक्ती पावसात सापडण्याच्या आधी छत्री बरोबर घेतो, कारण त्याने अगोदर तो पावसात भिजलेला असतो, तेव्हा त्याला माहिती असते की मी छत्री घ्यायला पाहिजे होती. म्हणजे या पद्धतीने जे पूर्वानुभव असतात त्यांची आपल्या मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे असं मन म्हणतो. आपण अनेक प्रतीकांचा यामध्ये उपयोग करतो. शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे ही विचारांची प्रतीके आहेत. परीक्षेला जर प्रश्न आला विचारांची प्रतीके कोणती, तर शब्द आहेत, प्रतिमा आहे, कल्पना आहे, संकल्पना आहे, नमुना, प्रतिकृती, नकाशा, चिन्हे. त्यानंतर पुढे पाहिलं कारक कौशल्यांच्या आधारे मुले जे कारक कौशल्य असतात, जिथे काहीतरी कृतीला वाव असतो, ऍक्टिव्हिटी बेस्ड स्किल जे असतात, तिथे मुलं विचार करतात. मुलं मोठी झाली की प्रतीकांचा उपयोग करून विचार करू लागतात. विचार प्रतीकांच्या माध्यमातून विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन अशी विचाराची खऱ्या अर्थाने व्याख्या केली जाते. विचार प्रक्रियेचे 4 घटक आहेत: समस्या, धडपड, पूर्वानुभव, प्रत्यक्ष कृती. सर्वप्रथम आपल्याला एखादी समस्या निर्माण होते, मग आपण धडपड करतो ती समस्या सोडवण्यासाठी. मग त्यासाठी पूर्वानुभवांची मांदियाळी आपल्या डोक्यामध्ये असते, तिचा वापर करतो आणि नंतर मग आपण प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात करतो. एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येत नाही, समस्या आहे, तो धडपड करेल गाडी चालवण्यासाठी. आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, त्यानंतर 4-5 दिवसांनी, मग 4 दिवसामध्ये जे अनुभव आले त्यातून मग तो प्रत्यक्ष कृती करेल आणि गाडी चालवायला शिकणार आहे. मग हे पोहणं असेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. विचार प्रक्रियेच्या 2 पातळ्या आहेत, एक अवबोधात्मक, एक संबोधात्मक पातळी आहे. अवबोधात्मक पातळी म्हणजे काय, तर याच्यामध्ये असं होतं की जसं एखादी साडी आपण लेडीज विकत घेतात, त्यावेळेस साडीचा रंग, पोत, दर्जा यांचे विचार आपल्या मनात येतात. मग आपण जसं एखादा महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक यांचा डोळ्यासमोर चेहरा आणला तरी मग आपले त्या संदर्भातले विचार चालू होतात. त्यांचं पोशाख, त्यांचे राहणीमान, त्यांनी देशासाठी केलेले योगदान. ही झाली अवबोधात्मक पातळी. संबोधात्मक पातळी म्हणजे काय, तर संबोधांच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळी म्हणतात. यामध्ये कन्सेप्ट महत्वाचे असतात. केवळ शब्द म्हणजे संबोध नाही, तर त्या शब्दांवरून जो काही मिनिंग निघतो, अर्थ निघतो, त्याला संबोध असं म्हणतात. नवीन वस्तू, नव्यान घटना आपल्याला जसा संबंध येत जातो तशा तशा संकल्पना विकसित होत जातात. अनुभव आणि निरीक्षणातून खऱ्या अर्थाने संबोध तयार होत असतात. संबोध किंवा तयार होतात अनुभव आणि निरीक्षणातून. संबोधात्मक पातळीमध्ये काय होतं की त्या वस्तूचं, प्राण्याचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. मग आपण गुणवैशिष्ट्य लक्षात येतो. हरिण कसं दिसतं, वाघ कसा दिसतो. आपण बघतो की वाघ असा असतो, त्याला 4 पाय असतात, मग तो डरकाळी फोडतो, तो मांसाहारी आहे, तो जंगलात राहतो. मग गुणवैशिष्ट्य, मग त्या गुणवैशिष्ट्यांचं कॉमनायझेशन करतो, अमूर्त रूप देतो आणि संकल्पना तयार करत असतो. अशा पद्धतीने हे कामकाज चालू राहतं. संबोध आणि संकल्पनांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण बघणार. तर व्यक्तिविशिष्ट संबोध, आई, वडील, पालक, मालक. वर्ग विशिष्ट संबोध, प्राणी, पक्षी, मानव. गुणविशिष्ट संबोध, गुणधर्म विशिष्ट संबोध, शूर, प्रेमळ, गोड, चांगला. संबंध दर्शक संबोध, लहान, मोठा, दूर, जवळ, कमी, जास्त. कालवाचक संबोध, आज, उद्या, दिवस, महिना, वर्ष. संख्यावाचक संबोध,
10, 100, 1000, लाख, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे संबोध याच्यामध्ये आहेत. संकल्पनेचे संबोधनचे शैक्षणिक महत्व काय आहे? तर विचार प्रक्रियेचे संबोध हे महत्वाचे साधन आहे. संबोध हे काय आहे? तर विचार प्रक्रियेचे महत्वाचे साधन आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये पुढचा महत्वाचा भाग भाग जो आहे तो म्हणजे काय? तर संबोध निर्मिती सुस्पष्ट होणे गरजेचं आहे. संबोध निर्मिती सुस्पष्टपणे क्लिअर नाही झाली तर आकलन होणार नाही. अध्ययनार्थ्यांना तुलना, पृथक्करण, संयोजन, संकलन करण्याची संधी शिक्षकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे. विद्यार्थ्यांना जोडायला शिकवलं पाहिजे. तोडलेलं जोडायचं कसं? तुटक वाक्य दिले पाहिजे. मुद्द्यावरून गोष्ट दिली पाहिजे. त्यामुळे मग विद्यार्थ्यांना हे सगळ्या गोष्टी समजत असतात. हळूहळू शिकतात ते. अध्यापन सूत्रे संकल्पना निर्मितीमध्ये पोषक असतात. मग अवघडाकडून सोप्याकडे, अ, सोप्याकडून अवघडाकडे, अवघडाकडून सोप्याकडे, त्याच्यानंतर संयोजनाकडे, हे जे काही प्रकार आहेत, अध्यापनाची अनेक सूत्र आहेत. सामान्याकडून विशिष्टाकडे, त्या पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आहे. याचं शैक्षणिक महत्व काय? तर शिक्षकांनी दक्ष असावं. संकल्पना नीट निर्माण झाल्या नाही तर विचार प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. यामध्ये अडथळे कोणते आहेत? तर विचार प्रक्रिया करताना पहिला अडथळा येतो निरीक्षणातील दोष. काही वेळा निरीक्षणात दोष, अपुरेपणा, उणिवा राहतात, त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. पूर्वग्रह दोष, एखाद्या व्यक्तीबद्दल सुरुवातीचे दोष जर पूर्वग्रहित दोष असेल तर मग एक चुकीचा विचार होतो. काकतालीय न्याय, दोन घटनांचा संबंध नसतो, आपण उगाच संबंध जोडतो. कार्यकारण म्हणजे चंद्र गोल म्हणून भाकरी गोल म्हणून चंद्र गोल असं कधी होत नाही, म्हणून काकतालीय न्यायामुळे सुद्धा दोष, विचारपूर्ण दोष निर्माण होत असतात. त्यानंतर पुढे आहे इच्छानुवर्ती विचार. आपल्या वाटेल तसे विचार, जसे घडणार असं करणं, हे मुळात चुकीचं आहे. असं नसतं, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार नाही, त्यामुळे विचार प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. याचं शैक्षणिक महत्व काय ते जर आपण बघायला गेलो तर विचार प्रक्रियेचं शैक्षणिक महत्व काय? तर नुसतं विद्यार्थ्यांना माहिती न पुरवता तर्कशक्ती आणि चिकित्सक वृत्ती त्यांची विकसित करावी. अध्ययनार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. का व कसे प्रश्न निर्माण झाले की विचार प्रक्रिया खऱ्या अर्थाने गतिमान होत असते, आणि ही गतिमान झालेली विचार प्रक्रिया खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला उपयुक्त ठरत असते. भावना, उद्रेक, पूर्वग्रह यांचा प्रभाव टाळण्याचं शिक्षण अध्ययनार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. अध्ययनार्थ्यांना योग्य दिशेने विचार करण्याची आपण सवय लावली पाहिजे. एवढंच नाही तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आपले विचार विद्यार्थ्यांवर लादायचे नाहीयेत, आपली मतं, कारण ते स्वतंत्र विचारांचे असतात. प्रत्येकाला त्याची एक विचारसरणी असते. अध्ययनार्थ्यांच्या अनुभव समृद्धी आणि भाषा विकासाकडे विशेष लक्ष पुरवावे. संबोध निर्माण करताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे यासारख्या सूत्रांचा वापर करावा. उद्गामी अवगामी पद्धतींचा वापर करून अध्ययनार्थ्यांच्या तर्कशक्तीचा विकास करावा. आणि चित्रकला, काव्य, वादविवाद, कथालेखन इत्यादी गोष्टींच्या मदतीने अध्ययनार्थ्यांना विचार प्रवृत्त करणं गरजेचं आहे. ही एक महत्वाची विचार प्रक्रिया आपण इथे बघितलेली आहे. हा, अध्ययनावर परिणाम करणारे घटक अनुवंश, परिसर. अनुवंश परिसराचे शैक्षणिक महत्व. अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्व. मानसिक प्रक्रिया, याच्यामध्ये संवेदना, अवबोधन, प्रतिमा, प्रतिमा कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण, अवधान, अभिरुची, भावनिक संतुलन, संबोध. आता याच्यामधला विचार प्रक्रिया नावाचा भाग पहिला आता आपण बघूया. संवेदना, अवबोधन, प्रतिमा. ज्ञानेंद्रियांमार्फत आपण जगाशी संपर्क प्रस्थापित करतो. एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतो. उदाहरणार्थ गुलाबजामुन डोळ्यासमोर धरला, चिंच आपल्या तोंडासमोर धरली तर तोंडाला पाणी येतं. तर याचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. बाह्य उद्दीपका संबंधी अगदी प्रथम होणारी प्राथमिक स्वरूपाची क्रिया म्हणजे मानसिक क्रिया होय. मानसिक क्रियेला संवेदना म्हणतात. हा खाण्याचा विषय सोडा, परंतु इतर ज्या भावना प्रधान गोष्टी घडतात किंवा नातेसंबंधामधल्या गोष्टी घडतात किंवा काही इंटरॅक्शन मधल्या गोष्टी घडतात किंवा
काही चेतक आपल्या समोर दिसले किंवा इंद्रियांवर ज्ञानेंद्रियांवर जो काही ते उद्दीपित होत असतात आणि बाह्य चेतकावर त्याचा परिणाम होतो. यामध्ये जी प्राथमिक स्वरूपाची पहिली मानसिक प्रक्रिया जी होते तिला संवेदना म्हणतात. संवेदना ही अगदी प्युअर, स्वच्छ आणि निर्भेळ असते. संवेदना, अवबोधन, प्रतिमा. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपक आवश्यक असतो. तर तुमच्यामध्ये एक संवेदना निर्माण होण्यासाठी उद्दीपकाची आवश्यकता असते. मज्जा संस्थेमध्ये काय काय असतं? मज्जारज्जू असतो, मज्जातंतू असतो, लहान व मोठा मेंदू यांचा समावेश असतो. प्रत्येक प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात. संवेदन क्षमता निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं. संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की अवबोधात रूपांतर होतं. म्हणजे पहिले बाह्य उद्दीपकामुळे ती संवेदना निर्माण होते आणि याच संवेदनेला जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मिनिंग देतात, अर्थ देतात, तर त्यातून अवबोधामध्ये त्याचं काय होत असतं? रूपांतर होत असतं. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम मात्र मन करत असतं. संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला तर अवबोध असतो. अवबोधाला अर्थ प्राप्त झाला तर ती संवेदना असते. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. संवेदना आणि अवबोध म्हणजे काय? तर संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तर तो अवबोध असतो आणि अवबोधाला अर्थ प्राप्त झाला तर ती संवेदना असते. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे काय? तर अर्थ नाही ज्ञान. आता संवेदना अर्थरहित ज्ञान का? तर त्याच्यामध्ये संवेदना ही निर्भेळ आणि ज्याला म्हणतात पारदर्शक असते. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध असं म्हणतात. शुद्ध संवेदनेची अनुभूती फक्त पाळण्यातल्या बालकाला घेता येते. पण ते बालक संवेदनेबद्दल काय सांगणार आणि कसे सांगणार? तर शुद्ध संवेदनेची खऱ्या अर्थाने अनुभूती कोण घेतं? लहान बालक. त्याच्यामध्ये इगो, अहंकार, पूर्वानुभव ह्या कोणत्याही गोष्टी नसतात. दॅट इज कोरी पाटी असते, त्यामुळे त्याला ते समजतं. संवेदना व अवबोधन प्रतिमा. मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत शुद्ध संवेदना असू शकत नाहीत. समष्टीवादी संप्रदायाने अवबोध्या मानसिक प्रक्रियेचा विशेष अभ्यास केला. त्यांचे म्हणणे असे की संवेदनेमार्फत आपल्याला जे आकलन होते ते पूर्ण परफेक्टली आकलन होत असतं. त्यांच्या मते समग्रता हा प्रश्न येऊ शकतो. टिंबटिंबा हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे, तर समग्रता हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे, लक्षात ठेवायचं आहे. कुठली गोष्ट समग्र असणं हा अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. याच्यामध्ये वस्तूचं ज्ञान किंवा बोध आपल्याकडे किंचित होतो, नंतर आपल्याला त्या वस्तूच्या बाहेरकडे लक्ष जाते. प्रथम आपल्याला आगगाडी पूर्ण दिसते, नंतर मग इंजिन दिसतं, नंतर इंजिन दिसतं, डबे दिसतात, गाडचा डबा, चाके, डब्यांचा रंग, श्रेणी इत्यादींचा बोध होतो. एखाद्या वस्तूचे निरीक्षण करत असताना ती वस्तू समग्र स्वरूपात आपणास दिसते. नंतर ती वस्तू आपण काय करतो? भागशः पाहतो, पाठशैली पाहतो. रेल्वेच्या बाबतीत उदाहरण आता आपण बघितलेलं आहे. संवेदना आणि अवबोधन प्रतिमा काय असतं? तर बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण काय? तर सानिध्य हा पहिला प्रकार आहे. सानिध्य. दुसरं आहे बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण आणि तत्वे. सादृश्य म्हणजे सिमिलरिटी आपल्याला दिसत असते. अखंडत्व. संवेदना आणि अवबोधन प्रतिमेमध्ये बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणामध्ये हा एक भाग येतो, अखंडत्व. 4 मिनिटांचं लेक्चर राहिलंय, केव्हाही कॅन्सल होऊ शकतं. या संवेदना आणि अवबोधन प्रतिमेमध्ये बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण आणि तत्व या पद्धतीने समावेश आपण पाहिलं. अखंडत्व, सादृश्य पाहिलं आणि सानिध्य, सादृश्य, अखंडत्व आणि पुढचं पाहिलं समावेश. हे बाह्य उद्दीपकांचं खऱ्या अर्थाने वर्गीकरण आहे, तत्व आहे. संवेदना आणि पाचवा आहे मनाचा कल. बाह्य उद्दीपकांचं वर्गीकरण करताना मनाचा कल महत्वाचा ठरतो. संवेदना आणि अवबोधन प्रतिमेचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की अवबोधामध्ये काय दोष निर्माण होतो. हे पहिल्यांदा इंद्रिय भ्रम आपल्याला होतो. उद्दीपक स्पष्ट असला
किंवा पार्श्वभूमी बदलेली असली तरी इंद्रियाकडून ज्ञानेंद्रियांकडून चुकीचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ कमरेचा बेल्ट अंधारात जर पाहिलं तर सापासारखा दिसतो, तर इथे काय झालं, इंद्रिय भ्रम झालेला आहे. चित्तभ्रम, जसं इंद्रिय भ्रम होतो तसा चित्तभ्रम होतो. उद्दीपक समोर नसताना आपणास काही वेळेस भास होतात. संवेदना निर्माण मात्र होत नाही. मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. चित्तभ्रम का होतो असा जर आपण विचार घेतला तर मनाच्या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो. मनाची अतिसंवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती ही सुद्धा चित्तभ्रमाची कारणं आहेत. चित्तभ्रमाची काय काय कारणं आहेत, तर मनाची अतिसंवेदनशील अवस्था आणि विचारापेक्षा भावनेला प्राधान्य ही चित्तभ्रमाची खऱ्या अर्थाने कारणं आहेत. अवबोधातील आकृती आणि पार्श्वभूमी, जी गोष्ट अधिक उठून दिसते त्या गोष्टीला आकृती म्हणतात. उरलेल्या कमी लक्षवेधी गोष्टींना पार्श्वभूमी म्हणतात. लक्षात ठेवा. तर जी गोष्ट उठून दिसते तिला आकृती आणि उरलेल्या कमी गोष्टींना पार्श्वभूमी असं म्हटलं जातं. शेवटचा 1 मिनिट राहिला आहे. याचं शैक्षणिक महत्व काय आहे, तर याच्यामध्ये डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा ही पंचेंद्रिय आहेत. ज्ञानग्रहण आपण त्याद्वारे करत असतो, अनुभव घेऊ शकतो. आकृती आणि पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी अवबोध अवलंबनावर असतं. अवबोध अवलंबून असतो. क्षेत्रफळ, घनफळ, वजने, मापे स्पष्ट कल्पना होण्यासाठी अध्ययनार्थ्यांना प्रत्यक्ष मोजमापे घेऊ द्यावीत. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसा होऊ नये यासाठी योग्य तो कारवाई घ्यावी. हे झालं त्याचं शैक्षणिक महत्व. पुढे आहे पूर्वग्रहामुळे चुकीचा